नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदान या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, राज्य सरकारने नुकतेच सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी 4,194 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, परंतु हे अनुदान सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी देण्यात येणार नाही। जसजशा नोंद होतील त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, हे अनुदान कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या 4,194.68 कोटी निधीपैकी रुपये 2,516.80 कोटी निधी सन 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबतच्या महाराष्ट्र शासन दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना पाहू शकता। सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी असा एकूण 4,194.68 कोटी खर्च करण्यात मान्यता देण्यात आली आहे। तर त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तसेच 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक 5 अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये सन 2024-25 करिता 4,194.68 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर मित्रांनो, वित्त विभागाने मंजुरी पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत 2,516.80 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसारून 2,516.80 कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे? सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये 2,516.80 कोटी निधी या शासन निर्णयान्वये आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरित केली जाणार आहे तर या ठिकाणी आपण पाहूया। तर पहा मित्रांनो, ही माहिती आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर पहा, सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5,000 रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी MIT व महसूल विभागांच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिली आहे। म्हणजे मित्रांनो, 10 सप्टेंबर पासून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे 100% जमा होणार आहे, अशी माहिती आपले राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।